असे जीजू सर्वांना मिळो. माझा एवढा संताप आणि एवढा इरिटेट झालाय ना मला. सो हॅलो गाईज, वेलकम टू द सेकंड पार्ट ऑफ माय ब्रदर्स वेडिंग. आणि आता सकाळी सकाळी आम्ही जरा देवाचं सगळं करायला आलोय. आता देव वगैरे नाचवायचे. मी दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे. सगळ्यात भारी सजून आलेला मुलगा बघू शकताय. दादा चाललाय डहाळे घेऊन. बघा ते मंडपाला बांधायच्या असतात ह्या डहाळ्या. सो दादा घेऊन चाललाय आता खाली. असे रिच्युअल्स असतात जे मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या लग्नामध्ये काय काय रिच्युअल्स होतात. चलो लेफ्ट आहे. चलो. आता देवा नाचवायला चालले गाईस सगळे. उषा मामी दिसली नाहीये गाईस. तांब्या आहे. ओ माय गॉड, लय मोठा काम करून मी मोठी मामी आहे अजून. आणि मी मोठी काकू. एवढी मोठी काकू. सो चला आता मी दाखवते की ते पण काय बोलतात त्याला, माती घ्यायला देवाचं कसं असतं रिच्युअल. कुंभारवाडा काही चांगलं येईल. पाहिलं ना काय काय करावं लागतं गाईज. नंग्या पायी चालावं लागतंय आम्हाला. बघितलं दादाच्या लग्नात. दादाने लक्षात ठेवायला पाहिजे ही गोष्ट डायरेक्ट. सो आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट चालू आहे. मस्त डोसा आणि मेदूवडा आहे ब्रेकफास्ट मध्ये. बघा दादा किती मेहनत करताय गाईज. असे जीजू सर्व डिझर्व करताय. असे जीजू सर्वांना मिळो. बा जीजू एवढे सर्वांना वाढताय आणि ताईपा बसून कशी खाते बा. मेकअप वगैरे सुरू आहे आता. सो आता खाली पूर्ण आवाज होता त्याच्यामुळे मला काही बोलता नाही आलं. आम्ही आता वरती चाललोय दादाकडे. सगळं हळदी वगैरेचा प्रोग्राम झालाय ऑलमोस्ट. त्याला आता वरती हळदी लावतायत आणि जेवण वगैरे सगळ्यांचं बाकी आहे अजून. पण
आम्हाला खूप लेट झालेलं, त्याच्यामुळे आमचं अर्ध फंक्शन मिस झालंय. सो आता आमचा प्रयत्न राहील की याच्या पुढची तयारी थोड्या लवकर करू आम्ही. सो दिस इज अ शादीवाला घर. नवरदेव बघू शकताय गाईज. सो गाईज आता जेवण वगैरे पण सगळं झालंय. ऑलमोस्ट सगळा कार्यक्रम झालाय. बघू शकताय सगळे लोक गेलेत सगळे ऑलमोस्ट. आणि आता आम्ही पण थोडं फोटोशूट करू आणि त्याच्यानंतर घरी जाऊ, थोडं रेस्ट करू आणि मग परत येऊ इकडे संध्याकाळी. स्नेहलचा पेपर होता गाईज, बघू शकताय स्नेहलचा. आत्ताशी आली आहे. सगळा कार्यक्रम सगळं झाल्यानंतर आली आहे स्नेहल. चला आता मी तुम्हाला आणखीन एक रिच्युअल दाखवते जे की आमच्यामध्ये असतं. मला का घेऊन चालली यार? आता आम्ही नवरीच्या मंडपात आलोय हळद द्यायला. मावशी लोग. सो येस आता सगळं नाचून वगैरे सगळ्यांचं झालंय. तू पण बोलू शकतो. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी ऋतुजाच्या स्टुडिओमध्ये आलो आहे आम्ही मेकअप करायला. माझी स्कूल फ्रेंड आहे ऋतुजा. थोडा वेळ येते का स्टुडिओ, तिच्याकडे आम्ही आता मेकअप करायला आलो आहे. आता खूप जास्त घाई झाली आहे. पटपट आम्ही मेकअप करतो आणि त्याच्यानंतर मग लग्नाला जायचं आहे वैदिकसाठी. सो ते दाखवतो. सो आता मेकअप वगैरे सगळं झालं आहे. तुम्ही लुक माझं बघू शकताय कसं आहे आजचं. ते प्रॉपर मी तुम्हाला नंतर दाखवेन की पूर्ण लुक कसं आहे. सो आता दादा वगैरे आम्ही सगळे निघालो आहे. हे बघा दादा बसला इकडे गाडीमध्ये. सो आता आम्ही निघालो आहे सगळे वैदिक विवाहासाठी. सो गाईज सगळ्यांचे लुक्स बघू शकताय. सगळे मस्त नऊवारीमध्ये आहेत. ताई स्नेहलचा लुक बघा, पहिल्यांदा मेकअप केलाय ती. जियान है आप. सो गाईज आता माझा एवढा संताप आणि एवढा इरिटेट झालाय ना मला, कारण की स्नेहलचा पेपर होता 2 वाजता. तिला बोलली रिक्षा वगैरे कर, तर तिने ते पण नाही मिळाली रिक्षा. मला तिला कॉलेजला एवढ्या उन्हातानाचं सोडवायला जावं लागलं आणि ते पण खूप लांब आहे तिचं कॉलेज.
नाव घ्यायचं लगेच. नाव घ्यायचं मग तुम्ही घेता ते घेते. चला लवकर नाव घ्या पटकन. कन्या सप्तपाणा नाशिक पूर्ण तप्त झालेलं आहे. 45 46 डिग्रीच्या वरी, तरीसुद्धा आम्ही थांबलेलो आहे इथे एवढ्या उन्हामध्ये. येस गाईज, बघितलं माझे पप्पा. थांबावं लागतं. मम्मी तर माझी थांबावं ब्लॉग कर, माझी मम्मी तर ब्लॉगर आहेच, माझे पप्पा पण ब्लॉगर आहे. तुम्ही बघितलं या थांबावं ब्लॉग मध्ये. लागतं एवढ्या गरमी. झालंय सगळं लग्न वगैरे, सगळं वैदिक वगैरे झालंय सगळं. आता सगळे लोक गेले पण आहेत ऑलमोस्ट. फॅमिलीवाले आम्ही थांबलो होतो त्याच्यामुळे मग. पण आता खूप लेट होतं आहे. संध्याकाळची पण तयारी करायची आहे. 12 ते संध्याकाळी परत मग रिसेप्शन आहे. सो त्याची पण सगळी तयारी करायची. सो आता आम्ही निघतो आहे फायनली इकडून. आणि मग घरी जाऊन थोडंसं रेस्ट करू, कारण काहीच रेस्ट मिळाला नाही आहे. आणि डोळे पण एवढे दुखत आहे ना ह्या लेन्समुळे. थोडे तुम्ही बघू म्हणजे तुम्हाला दिसत असेल मे बी की डोळे थोडे लाल लाल झाले आहेत माझे. आता घरी जाऊन ही लेन्स पहिले मी काढेल. आणि रेट माय लुक गाईज. तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवलाच नाही. सो रेट माय लुक. हे बघा माझी ताई, तिला मी पूर्ण ब्लॉगमध्ये घेतलंच नाही. हिचा नवरा भारी नाचला होता. मी जो ब्लॉग टाकला आहे रिसेंटली त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की आमचे जिजू किती भारी नाचलेत. आता आम्ही घरी जातोय सगळे. संध्याकाळी लवकर यायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे डान्स करायला. सो आता चलो घर पे जाते आणि मग संध्याकाळी भेटू. सो गाईज, आता परत आपण ऋतुजाच्या स्टुडिओमध्ये आलो आहे मेकअप वगैरे करण्यासाठी. मी तुम्हाला लोगो दाखवते तिचा. मागच्या वेळेस पण नाही बघितलं. ऋतूज मेकओव्हर. तुम्ही इकडे नक्की एकदा विजिट द्या, कारण की एवढा सुंदर मेकअप झालेला माझा. सकाळचा पण एकदम मस्त लुक झालेला. सो खूप सुंदर मेकअप करते आणि हेअरस्टाईल पण खूप छान झालेली माझी. सो तुम्ही एकदा नक्की विजिट करा इकडे. काकूंना पण भेटा गाईज. आता फटफट आम्ही आवरतो, रेडी होतो आणि मग भेटतो. देव लक्ष्मी गाईज बघू शकताय जीजू, तुमचे मोठे जीजू आणि छोटे जीजूंची ट्विनिंग बघू शकताय गाईज. हे बघा पोज बघा. हे आमचं आता फोटो सेशन चालू आहे थोडंसं. माझं लुक बघा ना गाईज. स्नेहलचा आउटफिट बघा. आणि आता माझं दाख. आणि आता आपल्या दीदीचं आउटफिट बघू शकताय तुम्ही. सो गाईज, आता फायनली सगळं लग्न वगैरे सगळं झालं आहे. जे पण रीतिरिवाज पूजा वगैरे सगळं होतं ते पण झालं आहे. सो आता फायनली आम्ही जेवण करायला बसलो आहे. आता आम्ही जेवण वगैरे करू. सो आता आम्ही जेवण करायला बसलोय. दादा सेकंड टाइम जेवण करायला बसले. आता मला काय माहिती बी नाही. वेलकम. जोरात नाव घ्या, जोरात. दाखव पियुष ते पटकन. स्क्रीनशॉट काढलेला. स्क्रीनशॉट काढलेलं आठवलं पाहिजे आठवलं आता. पाहिजे नाव. दाखव पियुष. नावांच्या भेंड्या चालू होत्या आतापर्यंत तर. चला चला. पहिला अक्षर फक्त बघू दे, बाकीचे मी घेतो. नाही तसं पण उचललं झालं ना. सो आता गाईज झालंय लग्न वगैरे सगळं. आणि तुम्ही बघू शकता हालत कशी आहे चेहऱ्याची, कारण झोप वगैरे काहीच नाही झाली आहे. पटकन इकडे यावं लागलं आहे सकाळी सकाळी. रात्री पण खूप लेट झालेलं. 4 वाजता झोपलो आहे आणि सकाळी 8 वाजता परत इकडे आलो आहे, कारण की आत्ता शेवटची रसम आहे लग्नानंतरची. ते म्हणजे ते आता तुम्ही बघाल ब्लॉगमध्ये. शेवटची रसम आहे लग्नानंतरची. त्यांच्यासोबत जाशील ना.
कुठे गंगावारी पाया पडा करेल काय मी म्हणजे ऐकायला तर का बॅग घेऊन निघाली एकदा होतं ते घरात येतच नाही वा थोड्या मुलीचं बस